अशोक खराच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी जलसंपदा मंत्र्यांनी थांबवलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवनिका संस्थानाला दिलेल्या पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द। नोटिंग फाईलवरती कुणाच्या सह्या याची चौकशी करणार, विखे पाटील यांची माहिती। भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। तर राजकारण आणखी किती खाली जाणार, ठाकरेंचा संतप्त सवाल। अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही मेहरबानी, उत्तर देताना संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची ततपप। संजय राऊतांनी दिली उत्तरांना बगल। सुषमा अंधारे यांच्या आरोपानंतर रुपाली चाकणकर यांचा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा। चाकणकर धमक्या देतायत, पाठवा नोटीस, सुषमा अंधारे यांचं उत्तर। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारस्थान होत असल्यामुळे सरकारनं मागितला राजीनामा। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकातला गौप्यस्फोट। आखाती युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या केळींची निर्यात पूर्णपणे ठप्प। देशांतर्गत बाजारामध्ये क्विंटलचे दर निम्म्यावर, केळी उत्पादकांना मोठा फटका। सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल 4,000 रुपयांची घसरण। आठवड्याभरामध्ये 11,000 रुपयांनी सोनं स्वस्त। चांदीच्या दरामध्ये आज 6,000ची घट। रशिया कायम इराणचा एकनिष्ठ आणि भरवशाचा मित्र असेल। ऐन युद्धामध्ये पुतीन यांच्या इराणी नेत्यांना पर्शियन वर्षानिमित्त शुभेच्छा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय टी टाइम न्यूज। बातमी आहे अशोक खरातच्या कारनाम्यांची। अशोक खरातने शिवनिका संस्थांची स्थापना केली आणि ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली। याच मंदिरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी अशोक खरात याच्या पायावरती माथा ठेवत होते। ज्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिरच नदीपात्रामध्ये आहे आणि बेकायदेशीरपणे हे मंदिर उभं करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे अशोक खरातचा आणखी एक वादग्रस्त असा प्रकार सध्या समोर आलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। सध्या राज्यभर ज्याची चर्चा सुरू आहे त्या अशोक खरातने मिरगाव या ठिकाणी शिवनिका संस्थान अंतर्गत ईशानेश्वर या मंदिराची स्थापना केली। याच मंदिरामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री अधिकारी हे येतात आणि जो भोंदूबाबा आहे त्याच्या चरणी ते लीन होतात। मात्र मुळात जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे ते मंदिरच अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा स्थानिकांचा दावा आहे। कारण मी आता ज्या बंधाऱ्यावर उभा आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण बघतोय की जाम नावाची नदी आहे। विस्तीर्ण असं या नदीचं पात्र आहे। सध्या आता उन्हाळा कडक आहे तरी देखील या नदीच्या पात्रामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी आहे। समोरच ईशानेश्वर मंदिर आहे आणि साधारणतः 1 एकर ते 1.5 एकरच्या आसपास ह्या मंदिरासाठी जागा वापरण्यात आली असावी असा इथला स्थानिकांचा अंदाज आहे। मात्र हे मंदिर उभारण्यात आलं, इथे भक्त येतात, परंतु मंदिर ज्या पद्धतीने उभारलं तेच बेकायदेशीर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। हे सगळं आपल्या ग्रामपंचायतच्या आधीमध्ये आलेलं आहे, अतिक्रमणात आलेलं आहे थोडक्यात। पण त्यांनी ते बेकायदेशीर मंदिर बांधलेलं इथं आणि त्यांचा स्वतःचा अधिकार म्हणजे हक्क गाजवतात त्याच्यावर। आमच्या गावातील एकाही व्यक्तीचा त्याच्यामध्ये कुठलाही संपर्कात नाही, ते कुठले संपर्कातच नाही बा। त्याच्यामुळं हे मंदिर बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी कायदा कारवाई व्हावा आणि आमच्या गावाला द्यावा, आमची विनंती आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर। भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असताना आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीने त्रास देत होता, दमदाटी करत होता हे देखील वास्तव समोर येत आहे। निरगावमधील ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा, वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातने बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यामुळे खरातने 2 वर्षांपूर्वी हा रस्ताच बंद केला असा आरोप शेळकेंनी केलाय। त्यामुळे भागवत शेळके यांना वस्तीकडचं घर सोडून गावातल्या जागेमध्ये एका पत्र्याची शेड बांधून राहावं लागतंय। घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबामधल्या 8 सदस्य हे इथेच राहत आहेत। या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार दिली, मात्र त्यांनी दखल घेतली नाही।
इतर वरिष्ठ अधिकारी देखील खराच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यामुळे त्यांनी इतरांकडे तक्रार करण्याचं धाडसही केलं नाही. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. हे भागवत शेळके आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला. 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता. त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत. एवढी जबरदस्ती एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय? काय झालं, याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन करत होतो. मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला. त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला. त्याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कधी अडचण आणली, आम्ही जात येत होतो. मग त्याच्या आता हा रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला शेतीवर जायला रस्ताच नाही राहिला. आता आमचा मगाशी एक भाऊबंद आला, त्याची 2-3 आमच्या भाऊबंदाची शेत्या खाट्या पडलेल्या आहेत तिथं. आता आम्ही इथे गावात आल्यामुळे आमची शेती कमी पडली करायची. शेती कुठे आहे तुमची? तिथं मंदिराच्या पलीकडून जामनदीच्या उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या ईशान्येश्वरच्या उत्तर बाजूला शेती आमची. आणि पहिले तो जाऊन येऊन देत होता आणि आता त्याने तो 2 वर्षापूर्वी रस्ता बंद करून टाकला. पण मग तुम्ही तिथे घर बांधले? हा, घर पूर्वी आमचं घर तिथं घर आम्ही जवळजवळ 2000 मला वाटतं 2015, 16, 12 का 13 मध्ये घर बांधलेलं आहे. घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन पूर्वीचा आमचा वाडवडल्याचा वयवटीचा रस्ता होता तो. आणि यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्याने तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला. काय कारण सांगितलं बंद करण्याचं? बंद करण्याचं काही कारण आम्हाला काही सांगितलंच नाही. तो म्हणे "बुवा, मी जमीन घेतली आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे तुमचा रस्ता मी बंद करतो" असं. पण मग तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोणाकडे तक्रार नव्हती केली? तक्रार नाही केली. तक्रार करून काय करता, आम्हाला तक्रार करून त्याचे जर तिथं तक्रार ऐकून घ्यायलाच आमचा कोणी नाही. ते त्याचे वर हात असल्यामुळे आम्ही ते दहशतीखाली राहिल्यामुळे तक्रारच नाही केली आम्ही. पडद्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आलेली. या संदर्भात त्यांनी तक्रार करण्याची हिंमत देखील केली नाही, कारण आपली तक्रार ऐकून कोण घेणार याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे ही भीती यांच्या मनामध्ये होती. ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही दाद दिली नाही हे देखील शेळके कुटुंबियांकडनं समजतंय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर. तर खरातनं या कुटुंबाचा रस्ता बंद केलाय आणि तिथे लोखंडी जाळी लावली आहे. त्यामुळे भागवत शेळके हे एकीकडे तर त्यांचा भाऊ जाळीच्या दुसऱ्या बाजूला राहतोय. बघूयात आमचे मुकुल कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय. भागवत शेळके सध्या कुठे राहतात ते आपण बघितलं आणि आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत हा रस्ता आहे जो वहिवाटीचा रस्ता होता. तो रस्ता अशोक खरात याने बंद केला असा शेळके कुटुंबियांचा आरोप आहे. याच्याच पुढच्या बाजूला ईशान्येश्वर मंदिर आहे आणि शेळके कुटुंबियांचं म्हणणं आहे की याच रस्त्याहून त्यांची ये जाय चालू होती. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, ही जाळी टाकलेली आहे. भागवत शेळके एका बाजूला आहे आणि त्यांचे बंधू हे दुसऱ्या बाजूला आहे. या दोन्ही भावांच्या मध्ये ही जाळी आहे. सर्जेराव शेळके आपल्यासोबत आहेत. काय नेमकं झालं? आता तुम्ही दोघं भाऊ, एक जायचे ह्या बाजूला, एक जायचे त्या बाजूला, काय झालं? आमचा गट नंबर 316 आहे. हा जो गट नंबर आहे 317 आहे आणि हे जे कॅमेरामॅन उभे आहेत हा गट नंबर 318 आहे. ही तिघांची बाउंड्री आहे आणि आमचा हा परंपरागत रस्ता होता जाण्याचा येण्याचा. आम्ही त्यांच्याकडे अतिरिक्त रस्त्याची कुठल्या पद्धतीची मागणी केलेली नाही आणि करणार पण नाही. फक्त जो पुरंपर वहिवाटाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आम्हाला जाऊ द्या येऊ द्या एवढाच आमचा विषय आहे. पण मग रस्ता बंद करताना काय म्हणत होतं? तुमची काय चर्चा झाली होती? चर्चा म्हणजे मी त्या दिवशी इथं नव्हतो. त्यावेळेस ज्या पाठीमागच्या वेळेस आहे ना त्यांचे दुसरे कोणीतरी त्यांच्या कमिटीवरती होते. त्यांनी सांगितलं आमचं सरकारी काम चालू आहे, हे जे बंदिस्त कुंपण आहे हे सरकारी, तुम्ही जर याला अडथळा केला तुम्ही 12च्या भावात जाशाल. शेवटी सर आपल्याला कोणी वाली नाही, आम्ही गप्प राहून घेतला आणि आजपर्यंतही गप्पच आहे. चाकण करे ना हे तार कंपाऊंड केलं, नदीला पाणी आलं, तो बंधारा भरला. मग आम्ही इथं कार्यक्रम होता, मग आम्ही त्यांना बोलवलं. कोणाला म्हणलं बोलवलं? रुपाली चाकण करला इथं होती ना मंदिरात ये. मग आम्ही म्हणलं अहो मॅडम आम्ही दोघी जणी आलो, मॅडम आम्हाला आहे ना फक्त इथं गेट खोलून फक्त आम्हाला पायी यायला रस्ता राहू द्या, आम्ही पाण्यातून येऊ पण रस्ता राहू द्या. त्या म्हणे मी सरांना सांगते आणि गेट खोलायला लाविते, चावी घेते सरांकडून. त्या तिकडे एक गेट करेल त्या ना पार तिकडं. तर म्हणलं तिडून काय ना आम्ही पाण्यातून येऊ आणि हे करू येऊ म्हणलं फक्त
येऊ जाऊ पोरांना घेऊन जाऊ दुधाच्या किटल्या घेऊन जाऊ म्हणे हा मग ते म्हणे सरांकडून चावी घेऊ सरांकडून काही चावी घेतली नाही त्याने परत त्या आल्या बी नाही. परिस्थिती अशी आहे, मोठा भाऊ जाळीच्या ह्या बाजूला आहे आणि उर्वरित त्यांचं कुटुंब जाळीच्या त्या बाजूला आहे आणि याला सर्वस्वी जर कोणी जबाबदार असेल तर तो अशोक खरात असल्याचं शेळके कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकं याची काय दखल घेते हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर. तर स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. एसआयटी टीमकडून अशोक खरातची चौकशी सुरू झाली आहे. महिलांचं लैंगिक शोषणाच्या प्रकरणी सध्या अशोक खरातवरती गुन्हा दाखल आहे. एसआयटीची टीम आज पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचा तपास करतेय. माध्यम प्रतिनिधींना चकवा देत पाठीमागच्या दारामधून अशोक खरातला एसआयटी चौकशीला घेऊन जाण्यात आलंय. बोंधूबाबा अशोक खरात याला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातच्या सोबत बैठक झाली हे समोर येत आहे. शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी नराधम खरात याला भेटल्याची माहिती मिळतेय. शिर्डीमधल्या एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची ही बैठक घडवून आणली. त्यामुळे राज्यामधले हे 3 IAS अधिकारी नेमके कोण आहेत असाही सवाल आहे आणि या सगळ्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार का याकडे लक्ष आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात याच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी हे थांबवलं. शिवनिका संस्थानाला दिलेलं पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना विखे पाटलांनी दिल्यात. तसंच GR का काढला, नोटिंगवरती कोणाच्या सह्या होत्या याची देखील चौकशी करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात खरातच्या मिरगावामधील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणाचं पाणी देण्यात आलं होतं. 31 जुलै 2020 रोजी या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आणि या GR नुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी हे आरक्षित होतं. दरम्यान हा GR कोणी काढला याची चौकशी करू असं देखील विखे पाटील म्हणाले. तर पाणी कुठे मुरतंय याची सखोल चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो GR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ती सगळी चौकशी करतो ना. पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना. माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. बोंधूबाबासह त्याच्या भक्तांवरती देखील कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. दरम्यान अशोक खरातच्या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील ठाकरेंनी केली आहे. आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्रात नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहेत. हे भोंदू नेते, त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही, अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे सरकारनं खरातवरती केलेल्या मेहरबानीच्या प्रश्नाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र बगल दिली आहे. त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता. तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना. आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही. मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला आहे. त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय. आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही. त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता. त्यांचे अजून काही लोकांची जवळीक आहे असं वाटतंय का?
मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील ते ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली. महिलांवरती अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी झाली आहे. दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकला. लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय आहे. एसआयटीच्या टीमनं दीपक लोंढे याची कसून चौकशी केली आहे. लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हे खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती आहे. कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे. त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जी काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं. दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आपण बघूया. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात. अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात आपल्या राज्याचे. केसरकर आपल्या राज्याचे राव शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो. अहो, तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय. दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे. दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा. याच्यामध्ये अनेक लोक आहेत, एन नंबर्स ऑफ, की त्या लोकांची चौकशी होईल. बघूयात पुढची बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली, कारण युद्धाचे पडसाद सध्या आपल्यावरती देखील उमटताना दिसत आहेत आणि याच युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधून आखाती देशामध्ये होणारी केळीची निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आहे. केळीची निर्यात बंद झाल्यामुळे या सगळ्याचा परिणाम केळीच्या किमतीवरती देखील झालाय. युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीचे दर हे प्रति क्विंटल 2200 ते 2500 होते. आज मात्र तेच दर 1300 ते 1500 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना या सगळ्याचा फटका बसतोय. जळगाव जिल्ह्यामधून दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, कतार या देशांमध्ये केळीची निर्यात व्हायची, मात्र ती आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या निर्यातीवरती अवलंबून असलेल्या ट्रक चालक, मालक, मजूर, शेतकरी, व्यापारी या सगळ्यांवरती याचा परिणाम दिसून येतो आहे. अशा केळ्या 900 ते 1000 रुपये विकले जात आहे. तर याचा खूप मोठा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आपण निर्यात ही फक्त आखाती देशांमध्ये करतो, तर आपण आता आखाती देश सोडून रशिया किंवा इतर देशांमध्ये केळी कशी जाईल यासाठी आता प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण एका देशावर डिपेंड राहून आता यापुढे भागणार नाही आहे. तरी सध्या जर युद्ध थांबलं तर केळीला परत मागणी सुरू होईल आणि निश्चितच भावांमध्ये सुधारणा आहे. नाही, युद्धामुळे तर खूप नुकसान झालेलं आहे. कारण युद्धाच्या आधी जर म्हटलं तर 2300-2500 पर्यंत भाव होता आणि आता 1200-1300 रुपये प्रमाणे भाव मागताय. आम्हाला ते काही परवडत नाही आहे आणि या कमी भावामुळे आमच्या म्हणजे शेती करणे आम्हाला काही कोणत्याच गोष्टी परवडेबल नाही. सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू आहे. गेल्या 24 तासामध्ये सोन्याचा दर हा 4000 रुपयांनी आणि चांदीचा दर 6000 रुपयांनी घसरलाय. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये काल सोन्याचे दर हे जीएसटीच्या शिवाय 1,48,000 होते. यामध्ये आज 4000ची घसरण होऊन 1,44,000 रुपये सोनं झालंय. तर चांदीच्या दरामध्ये 6000ची घसरण झाली आहे.
2,36,000वरून 2,30,000 रुपये चांदीचा दर झालाय. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही घ्यायला आलो सोनं. आणि हो, थोडं आनंद वाटला म्हणून आम्ही घ्यायला आलो. नाही, आम्ही खरेदी करत नव्हतो. जास्त असल्या कारणाने खरेदी करत नव्हतो. भाव कमी झालेले आहे. मुलीच्या लग्नासाठी ना सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो होतो. बजेट कोलमडणार होतं, पण भाव कमी झाल्यामुळे ते आता होणार नाही. खूप बरं वाटलं, आनंद वाटला भाव कमी झाल्यामुळे. आणि भाव खरंच कमालीचे कमी झालेले आहेत. महिलांना तर आनंदच आहेत भाव कमी झाल्यामुळे. गर्दी पण वाढलेली आहे आणि भविष्यामध्ये सोन्याचे भावही आपल्याला गरजेनुसार सोनं हे आपल्याला केव्हाही कामात येऊ शकतं. त्यामुळे महिलांना सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यात खूप आनंद असतो आणि त्यामुळे 20-25 हजाराने भाव कमी झाल्यामुळे महिलांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे. अकोला जिल्ह्यामध्ये LPG गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक हॉटेलांमध्ये सध्या चुली पेटताना दिसतायत. आता शासन मान्य शिवभोजनामध्ये देखील चुली पेटवताना दिसतायत. अकोटमधील व्यावसायिकांना देखील लाकडाच्या चुलीवरती आपला स्वयंपाक करावा लागतोय. सध्या गॅसची टंचाई आहे, त्यामुळे ही चूलच त्यांचा आधार बनती आहे. अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं दारणाचं पाणी जलसंपदा मंत्र्यांनी थांबवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवनिका संस्थानाला दिलेल्या पाण्याचं आरक्षण तात्काळ रद्द. नोटिंग फाईलवरती कोणाच्या सह्या याची चौकशी करणार, विखे पाटलांची माहिती. भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी. तर राजकारण आणखी किती खाली जाणार, ठाकरेंचा संतप्त सवाल. अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही मेहरबानी, उत्तर देताना संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचं ततपप. संजय राऊतांनी दिली उत्तरांना बगल. सुषमा अंधारेंच्या आरोपांच्या नंतर रुपाली चाकणकर यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा. चाकणकर धमक्या देत आहेत, पाठवा नोटीस, सुषमा अंधारेंचं उत्तर. जगदीप धनखडे यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारस्थान होत असल्यामुळे सरकारनं मागितला राजीनामा. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकातून गौप्यस्फोट. आखाती युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या केळींची निर्यात पूर्णपणे ठप्प. देशांतर्गत बाजारामध्ये क्विंटलचे दर निम्म्यावर. केळी उत्पादकांना मोठा फटका. सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल 4,000 रुपयांची घसरण. आठवडाभरामध्ये 11,000 सोनं स्वस्त. चांदीच्या दरामध्ये आज 6,000ची घट. रशिया कायम इराणचा एकनिष्ठ आणि भरवशाचा मित्र असेल. ऐन युद्धामध्ये पुतीन यांच्या इराणी नेत्यांना पर्शियन वर्षानिमित्त शुभेच्छा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे अशोक खरातच्या प्रकरणाची. अशोक खरातच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिवेशनापूर्वीच SIT नेमली असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे. तर पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारनं दाबलं असतं, असाही आरोप भास्कर जाधव यांनी केलाय. आत्ता जे सांगितलं जातं SIT नेमली, तसं नाहीये. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे. याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं. म्हणून किमान आता ह्या प्रकरणामध्ये बद्दल चर्चा तरी होते. नपेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं. दरम्यान करुणा मुंडे यांनी देखील रुपाली चाकणकरांवरती आरोप केले. यावेळेला बोलत असताना त्यांनी भोंदूबाबाकडे पैसे आलेच कसे असा सवालही विचारलाय. याच वेळेला बोलत असताना त्यांनी 17 लाखांचा मेंटेनन्स थकवल्याप्रकरणी नोटीस आल्याचं देखील सांगितलं.
करुणा मुंडे आपल्यासोबत आहेत. गेले 3 वर्षापासून मी प्रयत्न करत होती 2023मध्ये, पण मी महाराष्ट्र राज्य महिला आयोग रेखा शर्माकडे मी गेली होती आणि त्यांना पण मी निवेदन दिला होता, CM साहेबाला दिला होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कुठेही ज्यावेळे मला न्याय नाही भेटला तुम्ही न्यायालयीन लढाई सुरू केली. 2025मध्ये मी न्यायालयीन लढाई सुरू केली आणि आज आपल्याला याच्यामध्ये यश भेटलेलं आहे. भलेही कोर्टाकडून नाही आणि कोर्टाकडून आम्हाला पण भेटणार होता, क्योंकि जे आहे त्यांचा कार्यकाल पण संपला होता. पण हे राजकारणी लोक जे करे ते कम आहे आणि आज रुपालीताई म्हणताय मला सॉफ्ट टार्गेट करण्यात येत आहे आणि त्यांनी राजीनामा दिलेला. तुम्ही राजीनामा नाही दिलेला, तुमची हकालपट्टी झालेली आहे. राजीनामा देवाभाऊनी घेतलेला आहे तुमच्याकडून आणि देवाभाऊचा पण मी मनापासून आभार मानते. असंच जरी चांगली पद्धतीने काम केला तो महाराष्ट्रामध्ये अगोदर करायला पाहिजे होता, पण इतका मोठा सेक्स स्कॅन्डल निघाल्यानंतर तुम्ही जरी राजीनामा घेतो ते चुकीचा पण आहे. जरी तुम्ही काम केला असता पण तुम्ही महिलांच्या बाबतीत काम करण्यापेक्षा वेगळंही काम केला, महिलांच्या विरोधात काम केला, सेक्स स्कॅन्डलमध्ये तुम्ही काम केला, तो कसं तुम्ही सुटणार? कोणी नाही तो देवा तो आहे ना वरून, ते बघतोय सगळी गोष्टी. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. अशोक खरातच्या प्रकरणाच्या नंतर निष्पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनी स्वेच्छेनं राजीनामा दिला. पुढील कारवाईसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट. बोंधूबाबा अशोक खरातवरती कठोर कारवाई करा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. खरातच्या भक्तांवरही कारवाईची ठाकरेंची मागणी. अनेक राजकीय नेते बोंधूबाबा अशोक खरातचे भक्त आहेत. खरातच्या भक्तांची नावं जाहीर करावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी. पाणी खूप मुरलंय अशी ही टीका. फक्त राजीनामा एवढाच भाग नाही तर सह आरोपी करायला पाहिजे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरती सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा, रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा एकदा मागणी. चाकणकरांना ताबडतोब अटक करा, पंचनामा होत नाही तोपर्यंत काहीही होणार नसल्याची रुपाली ठोंबरे यांची भूमिका. अशोक खरातच्या प्रकरणी पीडित महिलेनं वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, मात्र सरकारमधले अनेक नेते या भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते म्हणून प्रकरण निवडणुका झाल्याच्या नंतर बाहेर आणलं गेलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांचा दावा. अशोक खरातच्या प्रकरणावरून रोहिणी खडसे यांची नाव न घेता रुपाली चाकणकर यांच्यावर टीका. चाकणकर यांनी महिलांच्या हक्काचं रक्षण करायला हवं होतं. अशोक खरातच्या प्रकरणी योग्य तपास होऊन आरोपींवरती कारवाई होणार, रोहिणी खडसे यांचा विश्वास. पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये महिला काँग्रेस आघाडीचं आंदोलन. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकरांची बाजू घेतली असताना महिला आघाडीचं आंदोलन, तर अरविंद शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी. अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारची देखील मेहरबानी. खरातच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानासाठी दिलं दारणा धरणाचं पाणी. 31 जुलै 2020 रोजी काढण्यात आला होता शासन निर्णय. शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित. शिवनिका संस्थानाला दिलेलं पाण्याचं आरक्षण रद्द करण्याच्या सूचना. GR का काढण्यात आला, त्यावेळेला नोटिंग फाईलवरती कुणाच्या सह्या आहेत याची चौकशी केली जाईल. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची माहिती. बातमी आहे नवी मुंबईकरांची चिंता काहीशी वाढवणारी. नवी मुंबई शहरामधील प्रदूषण आता वाढलंय आणि प्रदूषणामध्ये नवी मुंबईचा 5वा क्रमांक लागलाय. इथे सध्या सुरू असलेली बांधकामं, गाड्यांची गर्दी यामुळे दररोज या प्रदूषणामध्ये भर पडतेय. हे प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका 1.5 वर्षांचा ॲक्शन प्लॅन बनवणार आहे. तसा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला. शहरामध्ये कोणत्या ठिकाणी हवेचं प्रदूषण जास्त आहे हे तपासण्यासाठी हवेमध्ये डिटेक्टर बलून सोडले जाणार आहेत. तसंच औद्योगिक पट्ट्यामध्ये तपास पथकं तैनात केली जातील. या संदर्भामध्ये नवी मुंबई पालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पण वायू प्रदूषणाच्या दृष्टीने असं ग्रासलेलं शहर आहे आपलं, किंवा अतिशय खराब आहे. आणि हा फक्त कुठल्या एका व्यक्तीला त्याचा त्रास आहे नाही. या शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, तुम्ही, मी आणि राहणारा प्रत्येक व्यक्ती यापासून ग्रासलेला आहे. कारण की आपण जो श्वास घेतो तो प्रत्येक श्वास तुम्ही आपण सगळं एकत्र घेतो
त्यासाठी ॲक्शन प्लॅन करणं हा लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी करण्याचा आहे. त्यासाठी मी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह एअर पोल्युशन कंट्रोल आणि AQI इंडेक्स सुधारणं यासाठी मी प्लॅन 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी मी सभागृहापुढे मांडलेला आहे. तर त्यामध्ये डिटेक्शन, आयडेंटिफिकेशन, पिनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेन्शन आणि मेंटेन या तत्वांवरती आपण वायू प्रदूषणाची 2 हात त्या ठिकाणी करणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.